लातूर से खबर। गोपीनाथ मुंडे ने लातूर के रैनापुर तालुका के पनगांव में पनगेश्वर चीनी मिल का निर्माण किया। हालांकि पकंजा मुंडे ने ये कहते हुए कारखाना घाटे में है, इसे विमल एग्रोटेक कंपनी को बेच दिया। कारखाना बेचने की अफवाहों से किसानों में गुस्सा फैल गया और किसानों ने कारखाना गेट से लातूर तक सड़क जाम कर दिया। उन्होंने मांग की कि उनके शेयर वापस किए जाएं या उनके शेयर को नियमित किया जाए। आता ज्या मागणीसाठी आपण आंदोलन करताय त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची किती लाखांची शेअर्स आहेत आणि किती शेतकऱ्यांची काय आहे याची नेमकी माहिती काय आहे? कर्मचाऱ्याचा पगार 7.5 कोटी, शेतकरी सभासद शेअर 14 कोटी रुपये शेअर्स आहे शेतकऱ्यांचे। शेतकरी ऊस बिलाची रक्कम 3.5 कोटी आहे। तोड वाहतूक ठेकेदार 2.5 कोटी आहेत। इतर देणे 5 कोटी आहे। कर्मचाऱ्याचा पीएफ 4.5 कोटी आहे। असं राऊंड फिगर 40 कोटी रक्कम आहे। ही रक्कम दिल्याशिवाय कारखाना चालू करू देणार नाही शेतकरी संघटना। आणि कष्टाचे पैसे आहेत आमचे, आम्ही काय चोऱ्या करून आणले पैसे नाहीत। 2 नंबरचे जमिनी दिल्यात आम्ही, तिथं काम केलं शेतकरी कर्मचाऱ्याचे पैसे आहेत। 100% 1500 रुपये भाव दिले तर आम्ही मान्य केलं। 1500 रुपये भावाचं ऊसाचा 1500 भाव दिलता 1500। 500 रुपये डाटा सन केला मुंडे साहेबांनी सटू कमाल आहे। पनगेश्वर शुगर कारखान्याच्या समोर आज ही लोक त्यांच्या शेअर्सच्या मागणीसाठी आणि त्यांची बुडालेली रक्कमेच्या मागणीसाठी आंदोलन करतात। तर काय नेमकी भूमिका असणार आहे? पंकजाताईने लोकांना न करताना हे साखर कारखाना विकून दिलेला आहे आणि लोकांचे थकलेले इसमें खूप काही पैसे आहे, कमीत कमी 40 कोटी थकलेले आहे आणि ते न विचारता जे शेअर होल्डर आहे त्यांच्यासोबत न विचारता त्यांना न कळू देत नाही आणि विकून दिलेला आहे। त्याच्यासाठी आज इथे बसलेले आहे। त्याच्यामध्ये ट्रॅक्टरचे लोक, पीएफचा पैसा, शेअर्सचा पैसा, असे खूप काही रक्कम 40 कोटीची आहे। ते जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही हे कारखाना चालू देणार नाही।